लाडक्या बहिणींना खुशखबर, आज पुन्हा वाटप सुरू. 3 आणि 4 फेब्रुवारीला पुन्हा वाटप सुरू झाले आहे. 1500 रुपये नंतर लगेच 2100 रुपये वाटप. एकनाथ शिंदे यांची मोठी बातमी. आज बघा, 50 लाख लाडक्या बहिणींना लाभ मिळणार आहे. ज्या लाडक्या बहिणींना अजूनही हप्ता आलेला नाही त्या लाडक्या बहिणींना आता पुन्हा वाटप सुरू केलेलं आहे. 3 आणि 4 तारखेला हे वाटप सुरू राहणार आहे. जरी तुम्हाला आता जरी फेब्रुवारी आला असेल तरी जानेवारीचा हप्ता भरपूर लाडक्या बहिणींना अजूनही मिळालेला नाही. या संदर्भात आपण बातमी पाहणार आहोत. यासोबतच फेब्रुवारी हप्ता सुरू करण्याचा याच्यामध्ये 2.41 लाख ज्या लाडक्या बहिणी आहेत एवढ्या कोटी लाडक्या बहिणी इथे पात्र झालेल्या आहे. या संदर्भात आता आपण बातमी बघत आहोत. परंतु यामध्ये एक मोठी बातमी अशी आहे की याच्यामध्ये जवळपास 30 ते 40 लाख लाडक्या बहिणी जे आहेत त्या अपात्र सुद्धा करण्याची शक्यता आहे. काय आहे सगळ्यात मोठी बातमी आपण इथे पाहणार आहोत. 1500 रुपये नंतर लगेच 2100 रुपये सुद्धा आपण वाटप करणार आहोत. सोबतच गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे हे आता लाडक्या बहिणीच्या खात्यावरती आज दुपारपासून येणार आहे. दुपारपासून केला जाईल. काही लाडक्या बहिणी अजूनही जानेवारीचा हप्ता आला नाही. लाडक्या बहिणीची सगळ्यात मोठी बातमी बघू शकता तुम्ही. लाडकी बहीण योजना नवीन ऑनलाईन अर्ज सुरू केलेला आहे. तुम्ही जर अजून अर्ज केला नसेल तर ते अर्ज प्रक्रिया सुद्धा सुरू झालेला आहे. ऑनलाईन सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकत आहे. लाडकी बहीण योजना वेबसाईट वर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. नवीन अर्ज ऍप्लिकेशन सुरू झालेला आहे. तुम्ही जर फॉर्म भरला नसेल, तुम्हाला ऑनलाईन जर येत नसेल तर तुम्ही एक काम करायचं आहे. तुमचे सगळे डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला अंगणवाडी मध्ये जाऊन सबमिट करायचं आहे. जेणेकरून तुमचे जे काही प्रॉब्लेम असेल ते तिथे फॉर्म भरण्यास सगळं होऊन जाईल. आता आपण बघणार आहोत की कोणते इथे 15 जिल्हे आहेत त्यात पैसे आज वाटप होणार आहे. त्यासोबतच आपण बघणार आहोत की कोणत्या त्या 15 जिल्ह्यामध्ये आपले जे पैसे आहेत ते वाटप होणार आहेत. सोबतच कोणत्या बँका आहेत ज्यामध्ये आता आज पैसे वाटप होणार आहेत. कारण बघा, प्रत्येक जिल्ह्याचे ट्रान्झॅक्शन हे वेगवेगळ्या असते आणि ट्रान्झॅक्शन हे यादीनुसार होत असतात. अशी यादी येईल तसे ट्रान्झॅक्शन होतात. कुठल्या बँकेत पैसे आले आहेत ते जे ट्रान्झॅक्शन होतात. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. तुम्हाला पैसे मिळाले पाहिजेत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आधी चॅनल सबस्क्राईब नक्की करा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. काही उशीर न करता बघा, भरपूर लाडक्या बहिणींना पैसे आले असतील. बरोबर, ज्या लाडक्या बहिणींना जानेवारी पहिल्याचा हप्ता आलेला आहे. लक्षात घ्या मी काय बोलते. फेब्रुवारीचा हप्ता पण आपण बोलणार आहोत. फेब्रुवारीचा हप्ता सुरू करा असं पण आपण भरपूर जणांना आता म्हटलं आहे आणि तो आता कधी येणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, जानेवारीचा जो हप्ता आहे तो कोणाला आला त्यांनी कॉमेंट सेक्शन मध्ये कॉमेंट करून सांगा. जानेवारीचा 1500 रुपये हप्ता आलेला आहे आणि ज्यांना नाही आला आहे त्यांनी 1500 रुपये नाही आले पण तुमचा जिल्हा कोणता आहे तुम्ही कॉमेंट करून सांगा. कारण असं बोलतोय मी, आपल्याला अजूनही माहिती आहे की जवळपास यामध्ये 70 ते 80 लाख लाडक्या बहिणी अजून असं आहे त्यांना जानेवारीचा हप्ता आलेला नाही. बरोबर आहे, जानेवारीचा हप्ता आला नाही असा भरपूर आहे. बघा, का आलेला नाही ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार आहे. त्याच्या मागचं कारण काय बघा. का नाही आले पैसे, सगळं व्यवस्थित होते त्याच्या अगोदरचे पैसे आले परंतु निवडणुकीनंतर असं काय झालं की आम्हाला पहिले पैसे येत होते आणि आता पैसे नाही येत आहेत किंवा उशिरा पैसे येत आहेत. तर त्याच्या मागची सगळी डिटेल कारण आपण या व्हिडिओ पाहू. तर व्हिडिओ संपूर्ण पाहावे ही नम्र विनंती. तर काय करता तुम्ही व्हिडिओ तुम्ही परवत बघता त्यामुळे तुम्हाला अधुरी माहिती मिळते आणि मग तुम्हाला इथं पूर्ण माहिती मिळत नाही. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत जा. आता बघा, जर तुम्हाला माहिती असेल की भरपूर लाडक्या बहिणींना आज सुद्धा पैसे येणार आहेत. आज का पैसे येणार आहेत तर जवळपास 70 लाख लाडक्या बहिणींना वाटप झालेला नाही कारण त्यामध्ये स्फूर्ती चालू आहे. स्फूर्ती म्हणजे काय चला सांगतो तुम्हाला. अर्ज पडताळणी चालू आहे. आता ही खबर आहे लातूर जिल्ह्यातून जवळपास कालच 28,000 ने काही अर्ज आहे हे बाद केलेला आहे. 29 जिल्ह्यातून 30,000 असे बाद प्रक्रिया जी आहे ते चालू आहे. त्याचा परिणाम असा होत आहे की अर्ज बाद व्हायला लागले स्फूर्तीमध्ये. कारण स्फूर्तीमध्ये काय होत आहे, जे काही अर्ज बाद होत आहे त्यांना फेब्रुवारी हप्ता मिळणार नाही. लाडक्या बहिणींनो ऐका, तुम्ही मी काय बोलतोय ते व्यवस्थित ऐका. ज्या लाडक्या बहिणींचा अर्ज बाद होत आहेत आता ज्यांना उशिरा पैसे येत आहेत त्यांना अर्ज पडताळणी चालू आहे आणि त्यांना जवळपास आपण जर बघितलं तर 30 लाख अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांना फेब्रुवारीचे हप्ता येणार नाही. परंतु 2.41 कोटी लाडक्या बहिणींना इथं लाभ द्यायचा असं तिथं म्हणलं असताना देखील सुद्धा तिथं लाडक्या बहिणींचा धक्का चालू आहे आणि लाडक्या बहिणींना एक अर्ज पडताळणी केल्यानंतर केल्या जात आहे. परंतु बाकीच्या लाडक्या बहिणीच्या मोबाईलवर मेसेज आला असतील पण ज्याच्या मोबाईलवर मेसेज आले नसेल त्यांना सांगतो किंवा ज्याला पैसे नाही आले ते पण सांगतो. तुम्हाला 3 महत्वाचे कारण आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला उशिरा होत आहे किंवा पैसे आलेले नाहीत आणि आज पैसे येणार आहेत हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो. कारण जेवढ्या लाडक्या बहिणींना पहिले हप्ते आले होते त्यांना हप्ते
सुद्धा यायला पाहिजे, कारण त्यांच्या मागचं कारण काय होतं सांगतो तुम्हाला. भरपूर लाडक्या बहिणीचं अर्ज पडताळणीमध्ये अर्ज गेलेला आहे. बघा, अर्ज तुम्ही म्हणत असाल की आम्हाला कुठं माहिती आहे, तुम्हाला माहिती नाही, आमच्यापर्यंत काही आलं नाही अर्ज पडताळणी. तरी पण काय होतं की माग चेकिंग चालू आहे. तुमचं आधार कार्डवर नाव तुमचं सगळं व्यवस्थित आहे का, तुमचा आधार नंबर लिंकिंग आहे का, या सगळ्याची अर्ज पडताळणी करूनच ही काही पुढची जे प्रोसेस आहे. तर जरी तुम्ही फॉर्म यादी भरलेला असेल, तुमचे पैसे आलेले असतील, तरी सुद्धा या गोष्टी बॅकग्राऊंड चालू आहेत. बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन सगळे चालू आहे. त्यामुळे ते व्हेरिफिकेशन करून ज्या लाडक्या बहिणींना अजून सुद्धा पैसे आले नसतील, तरी व्हेरिफिकेशन झाल्यावर त्यांना पैसे येतील. बघा, या व्हेरिफिकेशन मागचे कारण काय, तर जानेवारी हप्त्याचे पैसे तर मिळणारच, परंतु हे जे सगळं चाललेलं आहे हे फेब्रुवारीचा हप्ता, कारण फेब्रुवारीचा हप्ता हा आता लवकर द्यावा अशी सगळ्याची मागणी केलेली आहे. तुम्हाला पण वाटत असेल की फेब्रुवारीचा हप्ता हा वाटप व्हावा, तर तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये कॉमेंट करा की फेब्रुवारीचा हप्ता हा वाटप करायला सुरुवात करा, असं तुम्ही कॉमेंट करा. कारण आज 3 फेब्रुवारी आहे. जेवढे लोक तुम्ही मागणी करा तेवढ्या लवकर तुम्हाला, तर आपला व्हिडिओ शेअर केला तर तुमची माहिती पर्यंत पोहोचू शकतो. तर त्यामुळे व्हिडिओ शेअर करा, व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा, फेसबुकला शेअर करा, इंस्टाग्रामला शेअर करा. बघा, त्यामुळे एक लक्षात घ्या, ज्यांना वाटत आहे की फेब्रुवारीचा हप्ता या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात भेटला पाहिजे, त्यांनी पटकन कमेंट करा, फेब्रुवारीचा हप्ता वाटप सुरू करा. कारण अशा भरपूर लाडक्या बहिणी मागणी केलेली आहे की आम्हाला 1 ते 10 तारखेच्या आतच आम्हाला जो काही हप्ता असतो तो द्यायला हवा. कारण हे तुम्हाला बरोबर वाटते, कारण पहिल्या तारखेपासून 10 तारखेमध्ये चालू असतं आपलं पगार पाणी होते. या गोष्टी आपल्याला माहिती आहे. आणि यासोबत लाडक्या बहिणींना कधी येईल गॅसचे पैसे. बघा, भरपूर लाडक्या बहिणींना ऑक्टोबर मध्ये 530 रुपये आले, कोणाला 830 रुपये आले, कोणाला 800, कोणाला 900 आले, कोणाला 500 आले, बरोबर, कोणाला 450 आले. आता दुसरा जो हप्ता आहे या संदर्भात तो आहे, कारण तुम्हाला माहिती आहे 3 गॅस सिलेंडर भेटलेले होते, ते आता वर्ष जरी संपत मार्च मध्ये वर्ष संपणार, मग आतापर्यंत फक्त एकच हप्ता मिळालेला आहे. अजून 2 हप्ते गॅसचे राहिलेले आहे आणि आता एक हप्ता 1 फेब्रुवारी पासून सुरू करण्यात येत आहे. ज्या लाडक्या बहिणींचं बघा सगळं व्यवस्थित आहे. सगळं व्यवस्थित म्हणजे काय, यांना जानेवारीचा हप्ता हा मिळालेला आहे. जानेवारीचा लाडक्या बहिणींना हप्ता मिळालेला आहे. असा सर्व लाडक्या बहिणींना मोफत गॅस सिलेंडर उद्या पैसे वाटप होणार आहेत. परंतु त्यांच्यामध्ये अजून एक सांगतोय, ज्यांना ई-केवायसी झालं असेल किंवा ज्यांचं गॅस कनेक्शन त्या महिलेच्या नावावर असेल, अशा लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत. पुरुषांच्या नावावर असेल तर मिळणार नाही. तुम्हाला ते गॅस कनेक्शन पुरुषाच्या नावावरून महिलांच्या नावावर करणे आहे, कारण तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत. आता बघा, फेब्रुवारीचा हप्ता तर लवकर सुरू व्हायला पाहिजे, माझी सुद्धा मागणी आहे. परंतु तुम्ही जोपर्यंत कमेंट करत नाही, तुमचा परिचय करायला पाहिजे आम्हाला. तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता पाहिजे का? फेब्रुवारीच्या हप्त्यामध्ये पण आता बघितले जात आहे की अर्ज पडताळणी होत आहे आणि नवीन जे अर्ज केलेले आहे त्यांची सुद्धा पडताळणी चालू आहे. परंतु जे जुने अर्ज आहे त्यांची सुद्धा. तर आता बघा, आदित्य तटकरे मॅडमनी सांगितले 2.41 कोटी लाडक्या बहिणींना आज पात्र आहेत, म्हणजे जवळपास 10-11 कोटी इथे वाढ झाला आहे. परंतु असं कुठेतरी न्यूज मध्ये आलं आहे की काल पासून 25,000-30,000 अर्ज बाद करत आहेत. म्हणजे दिवसाला जर 25-30,000 अर्ज बाद होत चालले तर 10 कोटी म्हणजे 10-15 कोटी तर आरामात बाद होऊन जाईल. आणि 30 लाख लाडक्या बहिणी जवळ काहीतरी असं सांगितलं आहे की फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत. म्हणजे जवळपास आपण 2.40 कोटी पर्यंत लाडक्या बहिणी यांना फेब्रुवारीचा हप्ता येत आहे. आता मी तुम्हाला सांगतो आहे की कोणत्या अशा जिल्ह्यामध्ये आहे की आज वाटप होणार आहे. 10 वाजल्यापासून पुढे बघा, शक्यतो सुरुवात ही पुणे आणि मुंबई या 3 जिल्ह्यापासून होणार आहे. पुढे ते सातारा, सांगली, कोल्हापूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी आणि पुणे, नंदुरबार, धुळे, नाशिक अशा महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे. आता तुमचा जिल्हा कोणता हे तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये कॉमेंट करून सांगा. तुम्हाला तुमची बँक कोणती आहे हे ते तुम्ही कॉमेंट करा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.